पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जनगणना 2027 तयारीसाठी नवापुरात प्रगणक पर्यवेक्षक प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद। अचूक जनगणनेसाठी प्रामाणिकपणा व जबाबदारी महत्त्वाची। डॉक्टर मयूर पाटील। भारत सरकारच्या आगामी जनगणना 2027 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरात प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यासाठी आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून महिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालाय। जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे। शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 28, 29 आणि 30 एप्रिल दरम्यान 3 दिवसीय प्रशिक्षण पार पडले। या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा प्रशिक्षणाचे मास्टर ट्रेनर प्राध्यापक डॉक्टर CL सुरवाडे यांनी प्राध्यापक एकनाथ गेडाम यांनी केले। त्यांनी घरयादी व घरगणना प्रक्रियेतील बारकावे तसेच प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले। प्रशिक्षणादरम्यान प्रगणक व पर्यवेक्षकांनी घरभेटींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून कामाची तयारी दाखवली। मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून जनगणना कशी करावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। प्रश्नोत्तरांच्या सत्रात सहभागीच्या शंकांचे समाधान करण्यात आले। कार्यक्रमाला चार्ज ऑफिसर तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर मयूर पाटील यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे। प्रत्येक घरातून अचूक व विश्वासार्ह माहिती संकलित करणे ही मोठी जबाबदारी असून ती प्रामाणिकपणे पार पाडावी। नागरिकांशी नम्रतेने संवाद साधून त्याचा विश्वास संपादन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले। समारोप प्रसंगी हेमंत पाटील, गोविंदा कोळी, जोगिंदर लेलानी शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर गोविंदा कोळी, कल्पेश पाटील, निलेश सावडे, प्रशांत ठाकरे, हेमंत पाटील, मनोज पाटील यांनी नाट्यमय सादरीकरण करून वातावरण रंगतदार केले। कार्यक्रमादरम्यान सहभागींसाठी जेवण, चहा व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे प्रशिक्षणाचा अनुभव अधिक सुसह्य व समाधानकारक ठरला। समारोप सोहळ्याचे अध्यक्षस्थान नरेंद्र पाटील यांनी भूषविले। कार्यक्रमाच्या शेवटी हेमंत पाटील यांनी आभार मानले। या प्रशिक्षणासाठी नवापूर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षकांना जनगणना कार्याबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी मोहिमेत अधिक कार्यक्षमतेने आणि जबाबदारीने काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली। नागरिकांशी संवाद साधताना आवश्यक असलेली शिष्टाचार, अचूक माहिती संकलनाची पद्धत आणि तांत्रिक बाबी यांचे सखोल मार्गदर्शन मिळाल्याने जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास निश्चितच मदत होणार आहे। त्यावेळेला थोडंसं भार कमी झाला की एक सोपं आहे बाबा, पण कठीण काय आहे यामध्ये की बाबा जो नकाशा आहे असतो तो कठीण आहे। तो कशा पद्धतीने जायचं किंवा टिकटॉकमध्ये जायचं ते झालं तर सर्व सोपं आहे। आणि या मिशनामध्ये अत्यंत संयमपणे, नम्रपणे आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे। आम्ही त्याला फार दादा घरात आहे का कोणी? मी भारत जनगणने 2027 ची जनगणना करण्यासाठी आलो आहे। मला तुमच्या घरात माहिती पाहिजे, घराविषयी आणि तुमच्या घरातील जे व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहिजे। तुम्ही जनगणना करण्यासाठी आलेले आहात, तुम्ही खरोखर अधिकारी आहेत, ते कशावरून? मला नेमणूक केलेली आणि मी एका शाळेचा कर्मचारी, नवापूरमध्ये श्री शिवाजी हायस्कूल आहे, त्या शिवाजी हायस्कूलचा एक कर्मचारी आणि माझी नेमणूक नगरपालिकेने केलेली। त्यासाठी मी माझ्या शाळेचं आय कार्ड सुद्धा सोबत आणलेलं आहे। तसंच मी ज्या जनगणनेची नियुक्ती केलेली नगरपालिकेने त्यांनी मला आय कार्ड दिलेलं आहे, ते आय कार्ड सुद्धा सोबत आणलेलं आहे। त्याच्यात एक स्कॅनर आहे, त्या स्कॅनरमध्ये तुम्ही स्कॅन करू शकता। स्कॅन केल्यावर माझी संपूर्ण माहिती त्याच्यात येणार आहे। मी पहिले अगोदर स्कॅन करेन, मला खरं वाटलं तर मी तुम्हाला माहिती देणार। ठीक आहे, ठीक आहे। स्कॅनर काढा। आली का माहिती त्याच्यात? थांबाव जरा, वाचू द्या। ठीक आहे, मलाही भरपूर घरांना जायचं पण ती खात्री केल्याशिवाय कसं काय तुम्हाला सांगू? असे तर भरपूर लोक ठीक आहे, खात्री करा। ठीक आहे, माहिती बरोबर आहे। बोला, विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते।
हे तुमच्या स्वतःच्या मालकीचं घर आहे का? हो. या घराचा प्रमुख कोण आहे? मी काय नाव आहे तुमचं? प्रशांत परशुराम ठाकरे. ठीक आहे. या घरात खोल्या किती आहेत तुमच्या? बोले 4. 4 आहेत. त्या स्वयंपाकगृह एक स्वतंत्र आहे का याच्यात? हो. घरात कोण कोण राहतं? मी, बायको, आई वडील, पोरं. ठीक आहे. बाकीची माहिती परत फेब्रुवारीमध्ये आम्ही येणार आहोत, त्यावेळेस घेणार. ठीक आहे, धन्यवाद. पाटील सर आणि आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचा आभार व्यक्त करणारे दुसरे पाटील सर, मी दोघांना विनंती करतो की त्यांनी प्रथमतः आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्ही या आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगा ना. एक प्रश्न असा आहे, तो सकाळी बोलता बोलता राहून गेला. आपला जो छोटा प्रश्न आहे मोबाईल नंबरचा, घरामध्ये कुणाकडेच मोबाईल नाही आहे, तर मग असं क्वचित आहे. नाही आहे ना, भरपूर काय मोबाईल नाही. आज बऱ्यापैकी पण साधा हँडसेट मोबाईल आहे सर, तो आपल्या 500 रुपयाला 2000 रुपयाला. म्हणजे मला वाटते की असं एखादाच पण आपल्याला सापडेल की त्याच्याकडे मोबाईल नाही आहे. नसेल तर काय करायचं की शेजारचा मोबाईल घ्यायचा नंबर आणि टाकायचा. शेजारचा मोबाईल नंबर नाही आहे ना, काय फरक पडत नाही. पुढे सरकार नाही टाकायचा. तुम्ही मोबाईल नंबर कोणताही टाका तरी ते ॲप घेते. चुकीचा आहे टाका ना. तुम्ही मोबाईल नंबर कुठे टाकायला तर मेन्शन करा बस. आणि सर आताच्या कंडिशनला ज्याच्याकडे मोबाईल नाही ना असं कुटुंब आपल्याला शोधून पण सापडणार. बहुतांश लोकांनी आहे. 1% असेल 1% पण नाही ना. झोपडपट्टी लोकांनी आहे मोबाईल सापडते लोकांकडे. नसलं तर टाकून द्यायचा मोबाईल नंबर आपला काय करणार आणि नाही. दुसरा प्रश्न आहे ना, हा मोबाईल नंबरचा हा वैकल्पिक आहे. दिला तर घ्यायचा, नाही दिला तर राहू द्यायचा. नाही घ्या टाकायला लागेल. पुढे जात नाही ते टाकायला लागेल. टाका लागेल. काय करायचं त्याला रिक्वेस्ट करायची, विनंती करायची, ती नंबर द्यायचा. आणि त्याला सांगायचं ना की या नंबरचा दुरुपयोग आम्ही करणार नाही, फक्त जनगणनेसाठीच या मोबाईल नंबरचा वापर होईल हे त्याला हटपट पडून द्या. आणि पडून दिल्याच्यानंतर 100% तुम्हाला तो मोबाईल नंबर दिलंच. ओके, काही शंका? आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाटील सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. जनगणना प्रशिक्षण 2026-27 आपले जे प्रमुख मार्गदर्शक होते एकनाथ सर, सुरवाडे सर, त्या दोघेही मार्गदर्शकांनी आपल्याला अत्यंत सुलभ भाषेत प्रशिक्षण दिलं. सुरुवातीला अगदी सोप्या भाषेत म्हणायला सांगायचं झालं तर थोडं जरा कठीण वाटत होतं, थोडं बोर होत होतं. परंतु आपल्या सर्वांना सांभाळून, कोणालाही प्रेशरमध्ये न ठेवता, कोणालाही दबावामध्ये न ठेवता, दोघंही आपल्या जे मार्गदर्शक आहेत सिनियर कॉलेजचे प्राध्यापक, त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचा उपयोग आपल्याला पुढच्या 15 दिवसात निश्चितच होईल. आणि मी दोघेही मार्गदर्शकांना अशी ग्वाही देतो की त्यांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे ते आम्हाला निश्चितच पुढे आमच्या कामासाठी उपयोगात येईल. तर नंतर मी नगरपालिकेचे मुख्य मुख्य अधिकारी मयूर पाटील साहेब, त्याच्यानंतर साबळे नाना यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मी खूप आभार मानतो की एवढं कडक ऊन असून सुद्धा त्यांनी अगदी पाणी अगदी वेळेवर, आणि इथं येण्याच्या अगोदर पाणी असायचं, इथं पोचल्याबरोबर चहा असायचा, दुपारी अगदी जेवणानंतर 1 तासात चहा मिळत होता आणि खरोखर 3ही दिवस अगदी सुरुची भोजन त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा कळत न कळत कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल अशा अज्ञात व्यक्तींचंही मी, ज्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी हातभार लावला, त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावं. आजच्या या प्रशिक्षणाच्या गोड असा समारोप आज होत आहे. 28, 29 आणि 30
या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणामध्ये आदरणीय सुरवाळे सर, आदरणीय गेडाम सर चांगलं आहे ना मग पुढं या प्रशिक्षणात यांनी अत्यंत सुलभ पद्धतीने आणि शांतपणे संयमपणे काही आरडाओरड न करता आपल्याला समजून घेतलं आणि जेवढ्या सोप्या भाषेमध्ये किंवा जेवढ्या आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी आपल्याला समजून घेतलं, सांगितलं आणि प्रत्यक्ष फील्डवर जाऊन सुद्धा आपल्याला किती लोकांनी प्रत्येक ठिकाणी हा विचार, तो विचार, हा विचार, ते विचार बदलून न जाता, चिन्ह चिडता अत्यंत संयमाने व्यवस्थितपणे आम्हाला समजावून घेतलं. कारण की शिक्षकांना समजावणं फार कठीण आहे. विद्यार्थ्यांना आपण समजू शकतो, पण शिक्षकांना समजवणे हे फार कठीण आहे. पण या कठीण परिस्थितीला त्यांनी सामोरे गेले. कारण की ते विद्यार्थी आम्ही आहोत आणि त्यांना माहिती आहे की यांना कसं हाताळावं. त्यांनी व्यवस्थित हाताळलं. नगरपालिकेचे कर्मचारी आमचे जे आहे या ठिकाणी बसलेले बंधू, काय नाव तुमचं? साबळे, त्यांनी सुद्धा कंटाळा न करता पुढे न जाता व्यवस्थितपणे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विशेष करून गेडाम सर, सुरवाळे सर यांच्या मनापासून जेवढा आभार व्यक्त करता येईल तेवढं कमी आहे. त्यांनी असंच आम्हाला सहकार्य केलं करावं. रात्रीचे 12 पर्यंत नाही पण 6 वाजेपर्यंत सुद्धा आमचे फोन तुम्ही उचला सर आणि आम्हाला सहकार्य करा. कारण की आम्हाला अडचण येणारच आहे आणि तुम्हाला सांगावं लागणार आहे. आम्हाला सांगितलं नाही तर आम्ही घरी येऊ, आम्ही तुमच्या घरी येऊ सांगू म्हणजे कसं करायचे. संभ्रमपणे कारण की आम्ही तुमच्या घरी करू शकतो आम्ही आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करायची अपेक्षा आहे. सर्वांचे आभार आणि ते समजून घेतलं. आम्हाला शिवसाहेबांनी फोन केला होता की कोण कोण गैरहजर आहे सांगा बरं. काही सांगितलं नाही त्यांनी माझ्यासमोर. काही सर्व उपस्थित होते, व्यवस्थित सहकार्य करतायत, सर्व व्यवस्थित सांगितलं म्हणजे आपल्याला समजून गेलं त्यांनी. हे सुद्धा एक विशेष आहे. सर्वांचं आणि आमच्या या सर्व बांधवांपी कोणाच्या काही मन दुखवलं गेलं असेल, काही बोललं गेलं असेल त्याबद्दल क्षमा करावी, क्षमस्व आहे.